नमस्कार. आपण पाहता छावा न्यूज. आवाज जनतेचा. प्रतिनिधी लहू शिंदे. पंचायत समिती सदस्य संग्रामभैया देशमुख यांचा सहकार्यासह भाजपमध्ये जाहीर प्रवेश. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलो. आज ज्या पक्षात काम केले त्या पक्षावर टीका टिप्पणी करण्याची वेळ आज नाही, कारण आज शुभ दिवस आहे आणि आपली संस्कृती आहे की ज्या आपण पक्षात राहिलो त्या पक्षावर टीका टिप्पणी करायची नाही. परंतु काही तांत्रिक अडचणी आल्यामुळं जिथं ज्या लोकशाहीची भाषा बोलली जात होती ती लोकशाही मला तिथे कालच्या निवडणुकीत कुठं दिसली नाही. आमचे आणि आमचे समर्थक यांना थोडं ही गोष्ट कुठंतरी खटकली, म्हणून आम्ही आज आमच्या समर्थकासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे. आणि आज फॉर्म भरायचा दिवस असताना मी ज्यांना कुणाला सांगितलं की भारतीय जनता पार्टीत प्रवेश करायचा आहे, पण माझी कुठलीही अट या पक्षाला राहणार नाही. मला ना उमेदवारी पाहिजे ना मी आज फॉर्म सुद्धा म्हणजे पक्षाच्या नावानं भरला नाही. जो काही आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डोकी जिल्हा परिषद आणि माझ्या शेजारच्या गावात पक्ष म्हणून देतील त्या उमेदवाराचं जसं शिवसेनेत काम केलं त्या पद्धतीनं याही पक्षात काम करेल. पत्रकार बांधव या निमित्तानं उपस्थित आहेत, आपलं पण मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि तुमच्या माध्यमातून मी एक सांगतो की आता पक्ष उभाटातून पक्ष सोडला की त्याच्यावर काहीतरी गुन्हेगारीचे आरोप एवढंच आम्ही सहकार्य करून हा माणूस गेला, तर माझी आपल्या माध्यमातून आमच्या त्या दोन्ही आमदारांनी जसा माझ्या पहिल्या पक्षात काम करत होतो त्याचप्रमाणे आज या भारतीय जनता पार्टीत राहील. काम करत असताना जात पात उच्च गरीब कोणत्या पक्षाचा आहे आजपर्यंत पण बघितलं नाही, यानंतरही बघणार नाही. मला आपण सन्माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब व भारतीय जनता पार्टीची सर्व टीम यांनी मला भारतीय जनता पार्टीत प्रवेश दिला, आमच्या सहकार्यांचा सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचे माझ्या सर्व शिवसैनिकासह कार्यकर्त्यासह मी काय आता लाखो शेकडो शब्द वापरणार नाही, पण दादा जे काही माझे चार आहेत ते 100% चार जीवाचेच आहेत. त्यांना कुठल्याही आमिषाला ते आतापर्यंत बळी पडले नाही, यापुढेही बळी पडणार नाहीत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या काळात जी पक्षाची जबाबदारी माझ्यावर पडेल ती खंबीरपणे मी पार पाडेल. एवढाच या प्रसंगी बोलून मी माझा मनोबल थांबवतो. जय हिंद, जय भारत.